जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय 13वा. श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदर व्यथा निवारण. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारक आहात. तुम्ही दाखविलेल्या ज्ञानप्रकाशाप्रमाणे माझे मन स्थिर व शांत झाले आहे. तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेले श्री गुरुचरित्र अमृत सेवन करूनही माझे मन अजूनच पवित्र झाले आहे. माझी श्रवणतृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमविण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नात ताकसुद्धा पाहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे. महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. आपण मला श्री नृसिंह सरस्वतींविषयी आणखी सविस्तर सांगा. ते सारे ऐकण्याची माझी तीव्र इच्छा आहे. गुरुदेव नृसिंह सरस्वती प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली असे आपण मला सांगितले. पण पुढे काय झाले ते सांगण्याची कृपा करा. नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली. पुढील घटना ते सांगू लागले. ते म्हणाले, श्री नृसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेक जण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव सरस्वतींसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध असे हे 7 शिष्य होते. त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिण यात्रेला निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजेच कारंजास आले. ते आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. श्री नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयच
अशीच सर्वांची दृढ श्रद्धा होती. लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांचे मोठे स्वागत केले. त्यांच्या आईवडिलांनीही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. तेव्हा आईला गतजन्माची आठवण आली. आपण केलेली प्रदोष पूजा फळास आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा अशी श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोषव्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला. श्रीपाद श्री वल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला. माधव व अंबा यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर. त्यांची अशी प्रार्थना ऐकून श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या 42 कुळांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पूर्वी कोणी नरकात गेले असतील तर त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. म्हणूनच मी संन्यास घेतला. तुम्हाला सुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. तुमचे पुत्र शतायुषी होतील. तुम्हाला पुत्र पौत्र पहावयास मिळतील. शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. काशी क्षेत्र हे मुक्तिस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती. ती श्री स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसार सागरात बुडाले आहे. संसारातील विविध तापांची मला फार भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी. त्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्र पुराणांनी हेच सांगितले आहे. म्हणून तू संसारच कर. श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. भूत भविष्य सर्व काही आपण जाणता. म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगा. माझ्यावर तेवढी कृपा करा. रत्नाईने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गाईला लाथ मारली होतीस. तू शेजारच्या पती पत्नीमध्ये भांडण लावून दिलेस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. तुझा पती तुझा त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल आणि मग तुला पुन्हा माझे दर्शन होईल. मग तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस
की तुझे सर्व पाप नष्ट होईल, तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्रीगुरू आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडे श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणात ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्या काळी गौतम ऋषींसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर आपण पृथ्वीवर आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल. त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल. पण ती गंगा कोण आणू शकेल? कारण हे कार्य मोठे कठीण आहे. गौतम ऋषी भगवान शंकराचे परमभक्त आहेत. ते महातपस्वी आहेत. त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत. असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय निर्माण केली व ती गाय गौतम ऋषींच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले आणि त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप. ते गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी सांगितले. सविस्तर विचारणा केली असता ते म्हणाले, गौतम ऋषीवर्य, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही. गौतम ऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्यांच्या पापक्षालनासाठी या त्र्यंबक क्षेत्री प्रकट कर. यावर शंकरांनी तथास्तु असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंश रूपाने त्र्यंबक क्षेत्री अवतीर्ण केली. गौतमांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असेही म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो. असे या नदीचे थोर महात्म्य आहे. माधवारण्य स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रयमूर्तींचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता, पण आपण खरोखर परमपुरुष जगज्योती आहात. आपण लोक उद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरणदर्शन झाले. मी खरोखरच कृतार्थ धन्य झालो. माधवारण्यांनी केलेल्या या स्तवनाने श्रीगुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले,
तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. तू जी मानसपूजा सेवा करीत आहेस तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडेल. याबद्दल मनी जराही शंका धरू नकोस. माधवारण्यांना असे आश्वासन देऊन श्री गुरु श्री गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडाबडा लोळू लागला. पोटदुखीने तो अत्यंत कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता. त्यामुळे तो नेहमी उपाशी असे. भोजन केले रे केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत. आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे. तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करीत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते. त्याच्या पोटात वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हेच जीवन असे सगळे म्हणतात. पण अन्नच माझा वैरी झाला आहे. मला आता जगणे नकोसे झाले आहे. त्यापेक्षा मेलेले बरे. असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला, मी भूमीला भार झालो आहे. बहुधा मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही. कुणालाही अन्नदान केले नाही. या पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे फळ मी भोगतो आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. गोहत्या केली. कुणाचा तरी विश्वासघात केला. मुंज अर्धवट केली. गुरूंची निंदा केली. आईवडिलांची अवज्ञा केली. म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल. दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल. कुणाच्या तरी शेताला आग लावली असेल. आईवडिलांचा त्याग केला असेल. या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. अशी त्याने स्वतःची खूप आत्मनिंदा केली. आता आत्महत्येशिवाय तरणोपाय नाही. असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस? मला सर्व काही सांग. त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकताच श्रीगुरू म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तुझे दुखणे गेलेच म्हणून समज. माझ्याजवळ यावर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही. मनात कसलीही शंका धरू नकोस. घाबरू नकोस. हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले. त्याच वेळी तेथे एक दुसरा ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. तो श्रीगुरूंना वंदन करून म्हणाला, श्रीगुरू, आज आपले दर्शन झाल्याने
मी पावन झालो आहे. श्री गुरूंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला, मी कौंडिन्य गोत्री आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण आहे. माझे नाव सायनदेव आहे. मी कडगंची गावचा रहिवासी असून पोटासाठी इथे सेवा चाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करत असून 1 वर्षापासून या गावचा अधिकारी म्हणून काम करीत आहे. आज आपले दर्शन मला झाले. मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्मजन्मांतरीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसार सागर तरुण जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते. चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो. परंतु एका सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. सायनदेवाचे असे स्तवन केले असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला होता, पण मी त्याला थांबविले आहे. त्याला खूप भूक लागली आहे. तू त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे. त्यावर सायनदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल. यावर श्री गुरु म्हणाले, तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले अगदी तसे कर. ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधी मुक्त होणार आहे. सायनदेव म्हणाले, स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे. श्री गुरूंनी ती आनंदाने मान्य केली. मग सायनदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्याच वेळी आम्हीही तेथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले व कबूल केल्याप्रमाणे ते आपल्या शिष्यांसह सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंचे स्वागत करून त्यांना यथासांग षोडशोपचारे पूजा करून आलेल्या सर्व शिष्यांनाही अतिशय नम्रतेने वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायनदेवांना अनेक उत्तम आशीर्वाद दिले. तुम्हाला उत्तम दीर्घायुष्य संतती प्राप्त होईल. तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. या वरदानाने सायनदेवास व त्याची पत्नी जानाई यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंना, त्यांच्या सर्व शिष्यांना व त्या पोटदुखीने ग्रस्त असलेल्या ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले. श्री गुरूंच्या आज्ञेने तो व्याधिग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्याच क्षणी तो व्याधीमुक्त झाला. हे पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहत नाही. त्याचप्रमाणे श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख
नाहीसे होते. श्री गुरु कृपा झाली असता मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात. ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहेत. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने हे चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे. जे कोणी हे गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल हे त्रिवार सत्य आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री गुरूंचे कारंजा नगरात आगमन व विप्रोदर व्यथा निवारण या नावाचा अध्याय 13वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात नृसिंह सरस्वती यांच्या प्रधान शिष्यांची नावे सांगितली आहेत. त्या नावांच्या पुढे सरस्वती असे एक पद लावलेले आढळते. सरकार हे संप्रदायाचे नाव आहे. सांप्रदायिकांनी संप्रदायाच्या नावानेच परंपरा ठेवावी असा एक नियम असून भारतात त्याचे पालन केले जाते. प्रत्येक संप्रदाय परमात्म प्राप्तीची साधने सांगतो ती वेगवेगळी असतात. तर काही साधने सर्व संप्रदायकाप्रमाणे समान असतात. विवेक, वैराग्य, षट्टसंपत्ती व भक्ती हे मुख्य साधन सर्व संप्रदायांना अभिप्रेत असते. आणि ही मुख्य 4 साधने म्हणजे साधकांच्या मनाचा विशिष्ट विकासच होय. ही साधनेच साध्यरूप होतात. म्हणजे गुण अंगी बांधण्यासाठी इतर व्यावहारिक उपायांचा अवलंब करावा लागतो. हे उपाय प्रत्येक संप्रदायात वेगवेगळे असू शकतात आणि त्यातील काही गुरुगम्य गुप्त असतात. संप्रदायाची दीक्षा घेताना गुप्ततेची शपथ घ्यावीच लागते. उपनयनाच्या वेळी बटूला दिले जाणारे परमार्थदृष्ट्या महत्त्वाचे गुप्तनाम जसे त्याने गुप्तच ठेवायचे असते तसेच दीक्षा विधिवतही असते. संप्रदायात शिरल्या वाचून ही मोक्ष साधने सांगितली जात नाहीत. आपापले गुप्त साधनच आपल्या हिताचे व लवकर साक्षात्कार करून देणारे आहे याची मनात खात्री बाळगून शिष्याने ते साधन केले पाहिजे. आपल्याला दिलेल्या साधनाबद्दल त्याने सहाध्यायी शिष्यांजवळही अवाक्षरही काढू नये, तुलना करू नये. इतरांची तर गोष्टच नको. साधकांनी पूर्णपणे साधनाचा अवलंब केला तरच तो संसिद्धीप्रत जातो. सायनदेवाच्या घरी श्री गुरूंनी ज्या विप्राला जे मिष्ठान्न भोजन घ्यायला सांगितले ते त्या विप्राचे गुरुप्त साधन होते. त्याची व्याधी ही पूर्वकर्माजित होती व प्राणांत होण्या इतक्या थराला त्याच्या वेदना गेल्या होत्या. त्याच वेळी त्याची व सिद्ध अशा श्री नृसिंह सरस्वतींची भेट व्हावी हा संकेत होय. या विप्राला झालेला पश्चाताप ही त्याची उपदेश ग्रहणास योग्य झालेली मनोभूमिका आणि ज्या अन्नाने त्याला अपायही होत होता तेच अन्न त्याला खायला लावण्याचा अधिकार व त्याने त्याची व्याधी दूर करण्याचा अधिकार हा फक्त सिद्ध श्री गुरूंचाच.
एरवी दुसऱ्या कोणाला किंवा दुसऱ्या कोणी हे त्याला खायला सांगितले असते तर त्याची व्याधी दूर झाली नसती. त्या विप्राने या पूर्वजन्मीच्या पापांचा जो उल्लेख केला तो साधकांनी मनन करण्यासारखा आहे. त्या विप्राचे दुखणे पाहून गुरूंना स्वतः त्याची दया आली. त्याने तशी प्रार्थनाही केली नव्हती. सायनदेवावरही श्रीगुरूंनी कृपा केली, पण याच्याकडून आधी संत सेवा, अन्नदान व परोपकार इतके करून घेतले. हे लक्षात ठेवले पाहिजे. सुदामाचे पोहे घेऊन कृष्णाने त्याला अपार संपदा दिली. भाजीचे पान घेऊन कृष्णाने द्रौपदीवरील अतिथी संकट टाळले. श्वर किंवा ईश्वरी अवतार काहीतरी सेवा त्याग करून घेतात व मगच फळ देतात. आपल्या भगिनीला त्यांनी केलेला उपदेश लक्षणीय आहे. वरवर पाहता त्यांच्या सांगण्यात विरोधाभास आहे. आपल्या आईवडिलांना ते सांगतात, पुत्र संन्यासी झाला तर पूर्वजांचाही उद्धार होतो व पित्याच्या वंशातील इतरांचीही जन्ममरणातून सुटका होते. त्यांच्या बहिणीला मात्र ते सांगतात, तुझ्या पूर्वजन्मीची पापे भोग. तुझा पती तुला सोडून यती होईल, तुला रोग होईल, अंतकाळी पापांचे फळ भोगूनच तू सुटशील. अर्थात स्वकर्मबद्ध मनुष्य कर्ममुक्त झाल्याशिवाय सद्गुरूही त्याचा चुटकीसरशी उद्धार करीत नाहीत. ध्रुवाला विष्णूने पुण्यभोग म्हणून 36,000 वर्ष राज्य करून मग ये, मग तुला अढळपद प्राप्त होईल, ते मी देईन असे सांगितले. साधकांनी हे लक्षात ठेवावे की मोक्षापूर्वी पापाप्रमाणेच पुण्याचाही क्षय होऊन जीवाची वासना व भोक्तृत्व संपूर्ण नष्ट व्हावे लागते. स्वर्गप्राप्ती व मोक्षप्राप्ती, स्वर्ग व मोक्ष यातील तारतम्य पुष्कळांना माहीत नसते. स्वर्ग हा नाशवंत असतो आणि मोक्ष शाश्वत असतो. स्वर्ग हा परोक्ष असून मोक्ष प्रत्यक्ष असतो. स्वर्गसुख पराधीन असते तर मोक्षसुख हे स्वाधीन असते. आत्मस्वरूप भूत असते. इतर सुखांप्रमाणेच मोक्षसुख हे इंद्रिय व मन यांनी जाणावयाचे नसून ते स्वयंवेद असते. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे सुटणे, मोकळे होणे. बंधन कसले असते? ते संसाराचे. संसाराचे म्हणजे मी व माझे या वृत्तीचे. संसार म्हणजे परिवार व मालमत्ता नव्हेत, तर त्या नष्टच होणाऱ्या असतात. हे बंध जीवाला स्वतःविषयीचे अज्ञान असते म्हणून पडते. हे अज्ञान दूर करणे म्हणजे आत्मा ज्ञानादेव मोक्षः असे म्हणतात. तेव्हा तेथे आत्म्याच्या सत्यस्वरूपाविषयी असा अर्थ निघतो. सृष्टीचे ज्ञान असा अर्थ नसतो. साऱ्या सृष्टीचे एकाला एक होणे शक्य नाही व सृष्टीच्या ज्ञानाने आत्मासंबंधीचे अज्ञान जा नाही. ते ज्ञान गुरुने केलेल्या बोधाने तर त्याच्या कृपेनेच जाते. दाखादी आत्यंतिक निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच मोक्षाचे स्वरूप व मनुष्य जन्माचे खरे ध्येय आहे. टीप:
संसार आश्रमात पुरी भारती, सरस्वती आनंद आश्रम, चैतन्य आनंद सरस्वती नाथ इत्यादी संप्रदाय नामे भारतात पूर्वीपासून प्रचलित आहेत. अशा प्रकारे हा अध्याय 13वा इथे संपला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.